ओके, आता बेटा आपल्याला पुढचे फॉर्म्युले बघायचे, पण पुढचे फॉर्म्युले बघण्याच्या आधी हे सगळे फॉर्म्युले आपण एकदा रिकॉल करू. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन किती असतं बेटा? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन किती असतं? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन किती असतं? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन किती असतं बेटा? एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. त्याच्यानंतर साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. फक्त इकडचे फॉर्म्युले पाठ करायचे बेटा, इकडचे ऑटोमॅटिक होऊन जातात, जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं होतं. इकडचेच फक्त फॉर्म्युले पाठ करायचे, एफ ऑफ एक्सचे फॉर्म्युले पाठ करायची गरज नसते, ते ऑटोमॅटिक पाठ होऊन जातात बेटा. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स, बोला इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स साइन 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 एक्स, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती असतं बेटा? टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स किती असतो? टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स किती असतो? टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स किती असतो? टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट एक्स, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स minus cot x, integration of cosec square x minus cot x, integration of sec x into the tan x sec x, integration of sec x into the tan x sec x, integration of sec x into the tan x sec x, integration of cosec x into the cot x minus cosec x, integration of cosec x into the cot x minus cosec x, integration of cosec x into the cot x minus cosec x, integration of cosec x into the cot x minus cosec x. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ cosec x into the cot x minus cosec x. ठीक आहे, बरं हे बोलताना मी खूप वेळा सांगितलंय, आपण अजून इंटिग्रेशन ऑफ tan x cot x बघितलेलं नाहीये. इंटिग्रेशन ऑफ sec x cosec x कालच्या मागच्या सेशन मध्ये झालेलं होतं. इंटिग्रेशन ऑफ sec x log of sec x plus tan x, integration of sec x log of sec x plus tan x, integration of sec x log of sec x plus tan x, integration of cosec x log of cosec x minus cot x, integration of cosec x log of cosec x into the minus cot x, integration of cosec x log of cosec x minus cot x. आता बेटा दहावा फॉर्म्युला जो की डेरिव्हेटिव्हचे उलटे, हे दोन फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे उलटे नव्हते, हे डायरेक्ट पाठ करायचे होते, सांगितलं होतं हे डायरेक्ट पाठ करायचे. आता हे जे फॉर्म्युले ते उलटे, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? ई रेस टू एक्सच, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? ई रेस टू एक्स. मग याचं उलट, मग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स किती येईल बेटा? पुन्हा विथ रिस्पेक्ट टू dx किती येईल? ई रेस टू एक्सच. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सच, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सच, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सच, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सच. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सच. ऑल मध्ये इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स, ई रेस टू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx किती येईल बेटा? ई रेस टू एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, e raised to f of x upon f dash of x, e raised to f of x upon f dash of x, e raised to f of x upon f dash of x, e raised to f of x upon f dash of x. एक्झाम्पल माझा नेहमीचा फंडा, पहिलं सोपं साधा वाला फंडा e raised to x इंटिग्रेशन e raised to x च. मग सेकंड e raised to, सपोज मी तुम्हाला सांगितलं 4x raised to 7 plus 9 with respect to dx. कुठला फॉर्म्युला बेटा? e raised to f of x. f of x ची किंमत 4x raised to 7 plus 9. मग किती? e raised to f of x म्हणजे 4x raised to 7 plus 9 upon f dash of x d by dx of कशाचा? 4x raised to 7 plus 9 which is equal to, पुन्हा मग इथे e raised to 4x raised to 7 plus 9 upon ला खाली 7 4 जा 28 x raised to 6 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आला बेटा? 0. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आला बेटा? 0. कळालं? हे कुठला फंडा झाला? e raised to x चा. हे कुठलं झालं बेटा? e raised to x, e raised to x इंटिग्रेशन, e raised to x असतं, e raised to f of x इंटिग्रेशन, e raised to f of x upon f dash of x असतं, e raised to f of x इंटिग्रेशन, e raised to f of x upon f dash of x असतं. हा माझा 10वा फॉर्म्युला झाला. हा माझा कितवा फॉर्म्युला झाला बेटा? 10वा. व्हिडिओ पॉज करा, हे खालचं सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे खालचं सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. मी पुन्हा आता 10वा फॉर्म्युला लिहून घेतोय. 10वा फॉर्म्युला आपला कुठला होता बेटा? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स किती असतं विथ रिस्पेक्ट टू dx? याचं इंटिग्रेशन असतं ई रेस टू एक्स. ऑल वाईज
इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एफ ऑफ एक्स, ई रेस टू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती येतं, ई रेस टू एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, ई रेस टू एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे ओके. आता 11 बघू, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. आठवत आहे ए रेस टू एक्स इंटिग्रेशन, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. उलट आता याच्या उलट. फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा, महत्वाचे फंडे चालू होत आहेत. इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा आता, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येतं माहिती का, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन ला लॉग ए येतं. ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन किती येतं, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन जसं इथे लॉग ए मल्टिप्लायला होतं, इकडे आलं होतं डिवाइड होईल, म्हणून लॉग ए कुठे गेलं डिवाइडला, तसंच ऑल मध्ये इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एफ ऑफ एक्स, ए रेस टू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती, ए रेस टू एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ ए इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, इंटू 1 अपॉन किती बेटा एफ डॅश ऑफ एक्स, इंटू 1 अपॉन किती एफ डॅश ऑफ एक्स, इंटू किती बेटा 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, इंटू किती 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. आता मी याचे काही एक्झाम्पल्स घेणार इथे. ठीक आहे फाईन. आता नीट लक्ष द्या. सपोज मी पहिलं एक्झाम्पल घेतलं, इंटिग्रेशन ऑफ 5 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता इथे ए च्या ऐवजी 5 येऊ शकतो बेटा, लक्षात ठेवा. ए ची किंमत बदलू शकते. पहिले तर हे ओळखायचे साधा फॉर्म्युला का एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला. इथं वरती फक्त एक्स आहे ना, जर वरती फक्त एक्स आलं तर साधा फॉर्म्युला, जर वरती फक्त एक्स आलं तर साधा फॉर्म्युला. ए ची किंमत 5 आहे, ए ची किंमत किती आहे 5 आहे, म्हणून हे किती झालं 5 रेस टू एक्स अपॉन खाली लॉग ऑफ 5, 5 रेस टू एक्स अपॉन खाली किती आलं लॉग ऑफ 5. कळालं. सेकंड एक्झाम्पल घेतो. सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ 9 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती बेटा, इथे 9 रेस टू एक्स अपॉन खाली लॉग ऑफ 9, 9 रेस टू एक्स अपॉन खाली किती बेटा लॉग ऑफ 9, म्हणजे ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. तिसरं गणित घेतो, नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ सपोज मी तुम्हाला सांगितलं 3 रेस टू 5x चा स्क्वेअर प्लस 10x चलो विथ रिस्पेक्ट टू dx. काय बेटा a रेस टू f ऑफ x दिसतंय, a रेस टू f ऑफ x, a रेस टू f ऑफ x किती येतं, a रेस टू f ऑफ x जसंच्या तसं, म्हणजे 5x स्क्वेअर प्लस 10x जसंच्या तसं अपॉन लॉग ऑफ a पण जसंच्या तसं, लॉग ऑफ a म्हणजे लॉग ऑफ 3 इंटू 1 अपॉन f डॅश ऑफ x, f डॅश ऑफ x d बाय dx ऑफ कशाचा 5x चा स्क्वेअर प्लस 10x, 5x चा स्क्वेअर प्लस 10x म्हणजे 3 रेस टू पुन्हा 5x चा स्क्वेअर प्लस 10x जसंच्या तसं अपॉन ला खाली लॉग ऑफ 3 अपॉन खाली लॉग ऑफ 3 इंटू 1 अपॉन इथे किती येईल बेटा 10x आणि प्लस किती आलं 10x प्लस 10. कळालं बेटा. हे झाले तुमचे ए रेस टू एफ ऑफ एक्स चा फंडा. पुढला फंडा झाला बेटा हा साधा फंडा आणि हा एफ ऑफ एक्स. साधा फंडाच्या वेळेस फक्त एक्स असतो, एफ ऑफ एक्सच्या फंडाच्या वेळेस एक्स सोडून काहीतरी असतं, एफ ऑफ एक्सच्या फंडाच्या वेळेस एक्स सोडून काहीतरी असतं. ठीक आहे. 11चा फंडा म्हणजे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आणि एक्झाम्पल्स सगळं लिहून घ्या. 11चं सगळंच्या सगळं लिहून घ्या, 11चं सगळंच्या सगळं लिहून घ्या, 11चं सगळंच्या सगळं लिहून घ्या, 11चं सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे मी आता फॉर्म्युला लिहून घेतो, फॉर्म्युला कुठला बघितला बेटा आता मी 11th नंबरचा फॉर्म्युला बघितला, तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती असतं ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए. ऑल मध्ये इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एफ ऑफ एक्स, ए रेस टू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती असतं ए रेस टू एफ ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ ए इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. हे माझे टोटल 11 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. याच्या पुढे मला अजून काही फॉर्म्युले घ्यायचे, पण आधी व्हिडिओ पॉज करा, हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळेच्या सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. हे फॉर्म्युले कुठे लिहाल बेटा, जसं डेरिव्हेटिव्हचं आपण बॅक साईडला लिहून घेतलं होतं
तसे इंटिग्रेशनचे पण हे फॉर्म्युले बॅक साईडला लिहून घ्या. सगळेच्या सगळे 11च्या 11 फॉर्म्युले व्हिडिओ पॉज करून सगळेच्या सगळे फॉर्म्युले शांततेमध्ये बॅक साईडला लिहून घ्यायचे. हे टोटल 11 फॉर्म्युले बॅक साईडला व्यवस्थित शांतपणे लिहून घ्यायचे आहेत. हे टोटली 11 फॉर्म्युले बॅक साईडला व्यवस्थित शांतपणे लिहून घ्यायचे आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ठीक आहे, आजचे जे 2 फॉर्म्युले बघितले ते कुठले बेटा? e टू एक्स इंटिग्रेशन, e टू एक्स असतं, e टू एक्स इंटिग्रेशन e टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए असतं, e टू एक्स इंटिग्रेशन e टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए असतं, e टू एक्स इंटिग्रेशन e टू एक्स अपॉन लॉग ऑफ ए असतं. आता पुढचा फॉर्म्युला 12th नंबरचा फॉर्म्युला चालू होतोय. तो काय आहे? लक्ष इकडे. 12th नंबरचा फॉर्म्युला. आता आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स आपण बघितलंय, आठवतंय? लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स असतो, आठवतंय? लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन एक्स. उलट काय? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. याचं उत्तर किती येतं बेटा माहिती का? लॉग एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येतं? लॉग एक्स. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येतं? लॉग एक्स. ऑल मध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स असेल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येईल? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, पहिलं इंटिग्रेशन ऑफ सपोज मी तुम्हाला 5 अपॉन एक्स दिलं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आता इथे फक्त एक्स आहे बेटा. 5 कुठे निघेल? बाहेर. 5 बाहेर निघाला. इंटिग्रेशन कशाचं? 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स विच इज इक्वल टू 5 तसाच 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं? लॉग एक्स. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं? लॉग एक्स. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन किती आलं बेटा? लॉग एक्स. सेकंड एक्झाम्पल घेतो. इंटिग्रेशन ऑफ 3 अपॉन सपोज 5x चा स्क्वेअर प्लस 10x विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. बोला पहिले तर काय होईल बेटा? 3 बाहेर निघेल. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन किती आलं? 5x चा स्क्वेअर प्लस 10x. 5x चा स्क्वेअर प्लस 10x. 1 अपॉन एफ ऑफ एक्स. दिसतंय? 1 अपॉन एफ ऑफ एक्सची किंमत ही अख्खी आहे. ही एफ ऑफ एक्सची अख्खी किंमत आहे. ही एफ ऑफ एक्सची अख्खी किंमत आहे. 1 अपॉन एफ ऑफ एक्स किती येतं? लॉग ऑफ 3 तसाच येईल बेटा. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची किंमत 5x चा स्क्वेअर प्लस 10x. एफ ऑफ एक्सची किंमत 5x चा स्क्वेअर प्लस 10x. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. अपॉन काय? एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 5x चा स्क्वेअर प्लस 10x. 5x चा स्क्वेअर प्लस 10x. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. मग 3 तसाच पुन्हा लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 5x चा स्क्वेअर प्लस 10x अपॉन खाली हा पुढे आला म्हणजेच काय झालं? 10x. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x फक्त किती बेटा? 10 झालं. लक्षात आलं? 1 अपॉन एफ ऑफ एक्स. एक्स आणि एफ ऑफ एक्स फरक कसं ओळखायचा? एक्स सोडून काही आलं की एफ ऑफ एक्स असतं. एक्स सोडून काही आलं की एफ ऑफ एक्स असतं. 1 अपॉन एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन किती येतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. चल लिहून घ्यायचं आहे. 12th फंडा सगळ्याच्या सगळ्या लिहून घ्यायचा आहे. 12th नंबरचा फंडा सगळ्याच्या सगळ्या लिहून घ्यायचा आहे. 12th नंबरचा फंडा सगळ्याच्या सगळा व्यवस्थित शांतपणे लिहून घ्यायचा आहे. 12th नंबरचा फंडा सगळ्याच्या सगळा व्यवस्थित शांतपणे लिहून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे मी 12th नंबरचा फॉर्म्युला लिहून घेतो. 12th नंबरचा फॉर्म्युला लिहून घेतो. फॉर्म्युला जो आपण आत्ताच बघितला. फॉर्म्युला काय बघितला बेटा? 12th नंबरचा इंटिग्रेशन ऑफ कशाचं? 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती असतं? लॉग एक्स. किती असतं बेटा? लॉग एक्स. और ऑप्शनमध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती येतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन खाली किती बेटा? एफ डॅश ऑफ एक्स. ओके, आता नेक्स्ट पुढचा फॉर्म्युला. पुढचा फॉर्म्युला बघण्याच्या आधी मी तुम्हाला काही कन्सेप्ट शिकवणार आहे. काही कन्सेप्ट सेट्स, मग आपण 13th आणि 14th फॉर्म्युला बघू. काही कन्सेप्ट सेट बेटा ते सांगायचे. काही कन्सेप्ट सेट ते सांगायचे. आता मला इंटिग्रेशन कुठले फॉर्म ते सांगून देतो. tan x आणि cot x चा बघितलं का बेटा आपण? अजून नाही.
आतापर्यंत आपण इंटिग्रेशन ऑफ tan x cot x बघितलंय का? नाही. इंटिग्रेशन ऑफ tan x cot x बघितलंय का? नाही. इंटिग्रेशन ऑफ tan x cot x बघितलंय का? नाही. त्याचं इंटिग्रेशन आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं इंटिग्रेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. कन्सेप्ट मध्ये काय आत्ताच आपण काय बघितलं बेटा? इंटिग्रेशन ऑफ 1/f of x विथ रिस्पेक्ट टू dx किती असतं? log of f of x अपॉन f dash of x किती असतं? log of f of x अपॉन f dash of x. येस. ओके. हा डिवाइड लाईन इकडे गेलं ती मल्टिप्लाय होऊन जाईल. f dash of x डिवाइडला इकडे आला ती मल्टिप्लाय. म्हणजेच ह्या फॉर्म्युलाला मी अजून डेव्हलप करून काय लिहू शकतो? इंटिग्रेशन ऑफ f dash of x अपॉन f of x इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू dx काय लिहू शकतो? log of f of x. काय लिहू शकतो बेटा? log of f of x. इंटिग्रेशन ऑफ f dash of x अपॉन f of x. इंटिग्रेशन ऑफ f dash of x अपॉन f of x विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू log of f of x. याचं मिनिंग काय झालं ते समजून घ्या. ते एक्झाम्पलच्या स्वरूपात तुम्हाला सांगून देतो. सपोज असं असेल इंटिग्रेशन ऑफ 5x चा क्यूब प्लस 9x चा स्क्वेअर आणि वरच्या साईडला 15x चा स्क्वेअर प्लस 18x विथ रिस्पेक्ट टू dx. आता पहा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. पहा 5x चा क्यूब 15x चा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह येतो प्लस प्लस 9x च्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 18x. म्हणजे खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती f dash of x म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो. हो की नाही? f dash of x म्हणजे काय असतो? डेरिव्हेटिव्ह असतो. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर उत्तर किती येतं? log ऑफ खालच्याचं. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर log ऑफ खालचं जे असेल ते आन्सर असतं. log ऑफ खालचं जे असतं ते आन्सर असतं. म्हणजे त्याचा आन्सर किती येईल? log ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 5x चा क्यूब प्लस 9x चा स्क्वेअर. 5x चा क्यूब प्लस 9x चा स्क्वेअर. ठीक आहे. हे पहिलं. सपोज मी अजून एक गणित घेतो. इंटिग्रेशन ऑफ सपोज तुम्हाला सांगितलं 100x⁵ प्लस 9x⁻10 आणि इथे 500x⁴ प्लस 90 इंटू द x⁹ विथ रिस्पेक्ट टू dx. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे की नाही? 500 x⁴ आणि इथे 90 x⁹ राईट. म्हणजेच काय झालं? खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं मग लॉग ऑफ कुठलं? खालच्याचं उत्तर. म्हणजेच किती आलं? 100x⁵ प्लस 9 इंटू द x⁻10 हा कन्सेप्ट कळतोय. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसेल तर लॉग ऑफ खालच्याचा आन्सर असतं. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसतोय तर लॉग ऑफ खालच्याचा आन्सर असतं. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर लॉग ऑफ खालच्याचा आन्सर असतं. तसंच थोडंसं वेगळं इंटिग्रेशन ऑफ सपोज इथे tan x असेल आणि वरच्या साईडला sec² x असेल विथ रिस्पेक्ट टू dx. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² असतो. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec² x असतो. मग याचं उत्तर किती येईल? log ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये tan x. काय बेटा? tan x. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आला मग आन्सर किती आलं? log ऑफ tan x. किती आलं? tan x. आता महत्वाचं चौथं. सपोज इंटिग्रेशन ऑफ इथे खाली sin x आहे आणि वरच्या साईडला cos x आहे विथ रिस्पेक्ट टू dx. याचा आन्सर किती सांगता येईल? खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. मग याचं उत्तर किती येईल? log ऑफ खालचं म्हणजे किती आहे? sin x. log ऑफ खालचं म्हणजे किती आलं? log ऑफ sin x. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे ना म्हणजे log ऑफ किती आलं? sin x. पण तुम्हाला हे माहिती आहे cos x अपॉन sin x म्हणजेच काय असतो? cot x असतो. येस. मग याचं इंटिग्रेशन जर हे असेल तर cot x चं पण इंटिग्रेशन किती येईल बेटा? log ऑफ sin x. आत्ताशी मी काढलं कशाचं इंटिग्रेशन? cot x चं इंटिग्रेशन किती आलं माझं? ह्या फंड्यानी मला cot x चं इंटिग्रेशन भेटतं. ते किती येतं? log ऑफ sin x. cot x चं इंटिग्रेशन किती आलं? log ऑफ sin x. पुन्हा एकदा cot x चं इंटिग्रेशन किती आलं? log ऑफ sin x. cot x चं इंटिग्रेशन किती आलं? log ऑफ sin x. पुन्हा एकदा cot x चं इंटिग्रेशन किती आलं?
लॉग ऑफ साइन एक्स आणि हाच माझा 13th नंबरचा फॉर्म्युला होईल. हाच माझा कितवा नंबरचा फॉर्म्युला होईल बेटा? 13th नंबरचा हा माझा फॉर्म्युला होईल. कॉट एक्सचे इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स. कॉट एक्सचे इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स हा माझा 13th नंबरचा फॉर्म्युला होईल बेटा. हा माझा किती नंबरचा फॉर्म्युला होईल? 13th नंबरचा फॉर्म्युला होईल. कन्सेप्ट मध्ये हे सगळं लिहून घ्या. कन्सेप्ट मध्ये हे सगळं लिहून घ्या पटकन. कन्सेप्ट मध्ये हे सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी 13th नंबरचा फॉर्म्युला लिहून घेणार आहे. ठीक आहे. तो पण आता डायरेक्ट कसा आला तो कन्सेप्ट मध्ये मी एक्सप्लेन करून टाकलं बेटा. डायरेक्ट कसं आलं ते कन्सेप्ट मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. 13th नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू dx किती येतं? लॉग ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स किती येतं? लॉग ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स किती येतं? लॉग ऑफ साइन एक्स. तसंच इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx किती येईल बेटा? लॉग ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. साइन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. एक्झाम्पल्स काही घेतो. पहिलं इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू dx विच इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स. सिंपल. याच्यात काही एफ ऑफ एक्सचा फंडा नाही चाला. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ सपोज मी इथे 2x रेज टू 5 प्लस 6 बोला. कॉट ऑफ एफ ऑफ एक्स बेटा. एफ ऑफ एक्सची किंमत ही मग किती येईल? लॉग ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स. साइन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच 2x रेज टू 5 प्लस 6 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? 2x रेज टू 5 प्लस 6. 2x रेज टू 5 प्लस 6. मग इथे लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये साइन ऑफ 2x रेज टू 5 प्लस 6 अपॉन ला खाली 5 टू जा 10x रेज टू 4 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा? 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला? 0. हा माझा 13th नंबरचा फॉर्म्युला झाला. हा माझा 13th नंबरचा फॉर्म्युला झाला. कुठला बेटा? इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स किती येतं? लॉग ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स किती येतं? लॉग ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स किती येतं? लॉग ऑफ साइन एक्स. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता पुन्हा मी 14th नंबरचा फॉर्म्युला घेण्याच्या आधी पुन्हा कन्सेप्ट नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ मी आत्ताच बघितलं एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू किती असतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती असतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. आता पहा कन्सेप्टमध्ये इंटिग्रेशन ऑफ सपोज खालच्या साईडला साइन एक्स असेल किंवा आता साइन एक्स झालं ना, आता कॉस एक्स. कॉस एक्स आहे राईट. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? मायनस साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू याचं उत्तर किती येणार बेटा? लॉग ऑफ किती येईल? कॉस एक्स. लॉग ऑफ किती येईल? कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो म्हणून याचं उत्तर लॉग ऑफ कॉस एक्स आलं. म्हणून याचं उत्तर किती आलं? लॉग ऑफ कॉस एक्स. पण आता हा मायनस चिन्ह बाहेर काढून घ्या. मायनस बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ किती येईल? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. नीट लक्ष द्या हा, महत्वाचं आहे. इज इक्वल टू किती आलं? लॉग ऑफ कॉस एक्स. इज इक्वल टू किती आलं? लॉग ऑफ कॉस एक्स. हा मायनस चिन्ह तिकडे जाऊ द्या, इंटरचेंज नाही होणार. हा मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, पण डिवाइडला मायनस चिन्ह लिहा काय वरतीला काय फरक पडतो का? हा मायनस चिन्ह तिकडे गेल्यावरती प्लस नाही होत. हा मल्टिप्लायला लक्षात घ्या. हा मल्टिप्लायला आहे. मल्टिप्लायला गेलं तिकडे गेलं डिवाइडला जातो. म्हणजे मायनस चिन्ह डिवाइडला गेलं काय वरती लिहिलं काय काहीच फरक पडत नसतो. म्हणजे याचं इंटिग्रेशन ऑफ इथं काय लिहिता आलं? साइन एक्स अपॉन कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू किती आलं? मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. बर, पण आता सगळ्यांना माहिती आहे साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती असतं? टॅन एक्स. साइन एक्स अपॉन कॉस एक्स किती असतं? टॅन एक्स. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू dx मायनस लॉग ऑफ कॉस एक्स किती आलं? मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स किती आलं? मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. पण आपल्याला आन्सर मध्ये मायनस चिन्ह नको आहे.
पण मला आन्सरमध्ये मायनस चिन्ह नकोय, मला आन्सरमध्ये मायनस चिन्ह नकोय. मग त्याच्यासाठी ना बेटा एक माझ्याकडे फंडा आहे. काय फंडा आहे नीट समजून घ्या. मायनस लॉग ऑफ ए असेल ना, नीट आहे का, हा लॉगचा नियम माहिती पाहिजे. मायनस लॉग ऑफ ए असेल त्याला तू काय लिहू शकतो, लॉग ऑफ 1/a. पॉझिटिव्ह मायनसचं प्लस केलं पण इथे 1/a आलं, मायनसचं प्लस केलं पण इथं काय झालं बेटा 1/a. हा लॉगचा खूप महत्वाचा नियम आहे, मुलांच्या हाच लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे हे अवघड जातं. ठीक आहे, काय नियम आहे, मायनस लॉग ऑफ ए असेल, मायनस लॉग ऑफ ए असेल तर काय होतं, लॉग ऑफ 1/a होतं, मायनसचं प्लस होतं आणि लॉग ऑफ 1/a होतं. लॉग ऑफ किती येतं 1/a. तसंच इथे इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा, tan x विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू मायनसचं प्लस होऊन जाईल आणि लॉग ऑफ 1/cos x असं होईल. लॉग ऑफ 1/cos x मायनसचं प्लस झालं, मायनसचं प्लस झालं, cos x 1/च्या फॉर्म मध्ये गेला, cos x 1/च्या फॉर्म मध्ये गेला. हा लॉगचा एक खूप महत्वाचा नियम आहे, हा लॉगचा खूप महत्वाचा नियम आहे, तेव्हाच तुमचं हे लक्षात येईल. मग आता 1/cos x आपण बेटा हे शिकलेलो आहे, पुन्हा आठवत असेल तुम्हाला, cos x into the sec x, cos x into the sec x इज इक्वल टू 1 असतं. मग sec x इज इक्वल टू किती येतं 1/cos x. 1/cos x लाच मी काय लिहू शकतो, sec x. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू किती आलं, लॉग ऑफ sec x. आणि हा माझा झाला 14वा फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ tan x इज इक्वल टू किती असतं, लॉग ऑफ sec x. जसं इंटिग्रेशन ऑफ cot x लॉग ऑफ sin x असतो, इंटिग्रेशन ऑफ cot x लॉग ऑफ sin x असतो, तसं इंटिग्रेशन ऑफ tan x लॉग ऑफ sec x असतो. इंटिग्रेशन ऑफ tan x किती असतो बेटा, लॉग ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ tan x किती असतो, लॉग ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ tan x किती असतो, लॉग ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ tan x किती असतो, लॉग ऑफ sec x. व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट सगळा व्यवस्थित लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा, कन्सेप्ट सगळा व्यवस्थित लिहून काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. बेसिक्स पण महत्वाचे बेटा, बेसिक्स पण तितकेच महत्वाचे. आता 14th नंबरचा फॉर्म्युला, 14th नंबरचा फॉर्म्युला का बघितला आपण, इंटिग्रेशन ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू dx किती आला, लॉग ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू dx किती आला, लॉग ऑफ sec x. इंटिग्रेशन ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू dx किती आला, लॉग ऑफ sec x. तसंच इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ f of x विथ रिस्पेक्ट टू dx विच इज इक्वल टू किती आला, लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये sec ऑफ f of x अपॉन खाली पुन्हा f डॅश ऑफ x. f of x आला की खाली f डॅश ऑफ x येतोच, f of x आला की खाली f डॅश ऑफ x येतोच. ठीक आहे, एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल तर साधं असतं माझं नेहमी, इंटिग्रेशन ऑफ tan x विथ रिस्पेक्ट टू dx साधंच आहे. मग लॉग ऑफ किती आलं इथे, sec x. लॉग ऑफ किती आलं, sec x. सेकंड इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 5 x टू 9 विथ रिस्पेक्ट टू dx. बोला tan ऑफ f of x, मग याचं उत्तर किती, लॉग ऑफ sec ऑफ f of x. f of x ची किंमत 5x टू 9 अपॉन खाली f डॅश ऑफ x d बाय dx ऑफ कशाचा, 5x टू 9. पुन्हा लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये sec ऑफ पुन्हा 5x टू 9 अपॉन खाली 5 9 जा 45x टू 8. 45x टू 8. ओके बच्चा, व्हिडिओ पॉज करा, हे पण लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे पण लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे माझे 14 खूप महत्वाचे फॉर्म्युले झालेले आहेत, 14 खूप महत्वाचे फॉर्म्युले झालेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 7 IMP फॉर्म्युले घेईन, त्याला मी 7 वंडर्स ऑफ इंटिग्रेशन असं म्हणतो. 7 वंडर्स ऑफ इंटिग्रेशन असं म्हणतो. पुढचे 7 फॉर्म्युले, टोटल 21 फॉर्म्युले बेटा आपल्याला, टोटल 21 फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनमध्ये. टोटल किती फॉर्म्युले आहेत बेटा, टोटली 21 फॉर्म्युले आहेत. 21 हा आकडा शुभ असतो. ठीक आहे, 21 तुम्हाला टोटली फॉर्म्युले आहेत. फाईन, ओके. पण त्याच्या आधी आजचे जे फॉर्म्युले झाले ते आपण रिकॉल करून घेऊ. आज पहिला इंटिग्रेशन ऑफ e raised to x असतो. e raised to x इंटिग्रेशन e raised to x अपॉन लॉग ऑफ a असतं.
1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स असतं, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स असतं, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स असतं, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स असतं. एकदा आपण 5-5 वेळेस म्हणून घेऊ. इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स, टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स, टू एक्स, अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स, टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स, टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स, टू एक्स. त्याच्यानंतर पुढे काय बघितलं, इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स अपॉन लॉग ए. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स अपॉन लॉग ए, इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स अपॉन लॉग ए. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ e टू एक्स अपॉन लॉग ए. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ टू एक्स अपॉन लॉग ए. पुढचं आपण बघितलं इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स होतो. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स. सगळ्यात शेवटी इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स. बरं, आता आपल्याला आपण 10 का 11 फॉर्म्युले बॅक साईडला लिहून घेतले होते. पुढचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पुन्हा बॅक साईडला लिहून घ्यायचे. पुढचे सगळे फॉर्म्युले पुन्हा तुम्हाला बॅक साईडला लिहून घ्यायचे आहेत बेटा. आता हे 14 फॉर्म्युले तुमचे झालेले आहेत. 7 अतिशय महत्त्वाचे पुन्हा 7 मंडळचे फॉर्म्युले ते किचकट आहेत. ठीक आहे, ते पाठ करताना 5-5, 10-10 वेळेस लिहून घ्यायचे, जसं मी सांगेलच व्हिडिओमध्ये पुन्हा. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.